राज्य सरकारचं जनसुरक्षा विधेयक प्रस्तावित आहे, मात्र या विधेयकाकडून विरोधकांकडून या विधेयकाला कडाडून विरोध होतोय। जनतेच्या सुरक्षेसाठी हे विधेयक आणत असल्याचा सरकारचा दावा आहे, पण विरोधकांना मात्र हा दावा मान्य नाही। या विधेयकाविरोधात मुंबईमध्ये आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। या विधेयकाला विरोध करण्यासाठी आज उद्धव ठाकरे हे सुद्धा आझाद मैदानात पोहोचले होते। पाहूयात विरोधकांचा या जनसुरक्षा बिलाला नेमका आक्षेप काय। जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोधक आक्रमक। जनसुरक्षा विधेयक पास होऊ देणार नाही, विरोधकांचा इशारा। विधेयकाविरोधातलं आंदोलन तापलं। उद्धव ठाकरेंनी आझाद मैदानात धडक दिली। निमित्त होतं आझाद मैदानात सुरू असलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात आंदोलनाला बळ देण्याचं। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे आझाद मैदानात दाखल झाले। जनसुरक्षा विधेयकाच्या आंदोलनाविरोधात त्यांनी भाग घेतला आणि जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला। उद्या त्यांनी जर का विधेयक आणलं तर विधेयकामध्ये मी माझे सगळे आमदार दोन्ही पक्ष दोन्ही सभागृहाचे आणलेत। भास्करराव आहेत, तिकडे आदित्य आहे, अनिल आहेत, राखीताई सगळे बसलेले आहेत। माझे विधानसभेतले आमदार इकडे आहेत। सगळे मिळून प्राणपणाने विरोध करतील, पण पाचवी बहुमताच्या आधाराने जर का त्यांनी मंजूर केलं तर मग मात्र आपल्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती यावं लागेल, रस्त्यावरती लढावी लागेल। आणि त्याची तयारी ही आजपासून तुम्ही सुरू करा। जिंकेपर्यंत थांबायचं नाही, तोपर्यंत आम्ही तुटणार नाही, फुटणार नाही आणि हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनसुरक्षा कायदा हा एक प्रस्तावित कायदा आहे। हा कायदा सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी आणण्याचा विचार आहे। यामध्ये शहरी नक्षलवाद किंवा बेकायदेशीर संघटनांशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवर कारवाई होऊ शकते। ज्या व्यक्ती, गट किंवा संस्था समाजासाठी धोकादायक मानल्या जातात त्यांच्या अटक, तपासणी आणि कायदेशीर कारवाईसाठी या कायद्यामध्ये तरतूद आहे। मात्र या जनसुरक्षा कायद्यामध्ये कायद्याच्या व्याख्यांबाबत स्पष्टता नसल्यानं त्याचा दुरुपयोग होण्याची भीती विरोधकांना वाटते। विरोधकांना लक्ष करण्यासाठी या कायद्याचा वापर केला जाऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे। या कायद्याअंतर्गत शहरी नक्षलवादाच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ शकते। शहरी नक्षलवादाच्या नावाखाली विधेयक आणलं जातंय, ज्याचा उल्लेखही या विधेयकामध्ये नाही। व्यक्ती आणि संघटनांविरोधात सरकारला अमर्यादित अधिकार देण्यात आले। सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्यांना चिरडण्याचे अधिकारही या कायद्यामध्ये आहेत। बेकायदेशीर कृतीच्या नावाखाली चांगल्या कारणांसाठी आंदोलन करणाऱ्यांना दाबलं जाईल। संघटना, व्यक्ती बेकायदेशीर कृत्याच्या व्याख्येवरही विरोधकांना आक्षेप आहे। सरकार मनमानी करत कुठल्याही संघटना, व्यक्तीला बेकायदेशीर ठरवू शकतं। सामाजिक संघटना, समूहाला बेकायदा ठरवण्याचे सरकारला अधिकार देण्यात आले। बेकायदेशीर कृत्याची व्याख्या ही वादग्रस्त असल्यानं चांगलं कृत्यही बेकायदेशीर ठरवण्याची भीती असल्याचे आक्षेप विरोधकांनी नोंदवले आहेत। 100% उद्या जर एखाद्या महिलेवर अन्याय झाला, त्यांच्या परिवाराला ठरवलं की नाही आता आपण आंदोलन करायचं, काही UPSC MPSC विद्यार्थ्यांवर काही अन्याय झाला, आंदोलन करायचं त्यांनी ठरवलं, शेतकरी आंदोलन, म्हणजे कुणीही आंदोलन करायचं ठरवलं तर या कायद्याच्या अंतर्गत त्यांना जेलमध्ये टाकलं जाऊ शकतं, त्यांच्या जमिनी घेतल्या जाऊ शकतात। त्यामुळे आम्ही सुद्धा या कायद्याच्या विरोधात आहोत। असतानाच याला विरोध केला होता। हे गोंडस नाव दिले जनसुरक्षा विधेयक। खरे जनसुरक्षा नाही, जनसत्ता भस्म करण्याचं काम आहे जनता, हे विधेयक आहे। या ठिकाणी कुठलाही अधिकार त्यांनी ठेवलेला नाही। कुठलेही आंदोलन करण्याचं, विरोध करण्याचा कुठलाही अधिकार याच्यामध्ये संपुष्टात येणार आणि घटनेचे मूलभूत हक्क व्यक्ती स्वातंत्र्य आणि याच्यावर दिलेले आहेत। हे विधेयक मंजूर करण्यापूर्वी ते विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं होतं। या समितीने नागरिकांना सूचना नोंदवण्यासाठी आवाहन केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत तब्बल 12,000 पेक्षा जास्त हरकती आणि आक्षेप नोंदवण्यात आले। आता या आक्षेपांची आणि विरोधकांच्या विरोधाची दखल घेत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।